तर सी नेम बद्दल आपण आतापर्यंत लर्न केलेलं आहे. काय केलंय आपण, एक सिंपलसा एक डोमेन क्रिएट केला आहे, सब डोमेन यूज करतोय आपण आणि त्यामध्ये व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्या बकेटची. सब डोमेन जे इथे ठेवताय तुम्ही त्याच नावाने तुमची बकेट पण असायला पाहिजे आणि देन यू कॅन ऍक्सेस दॅट थिंग हिअर. कळलं? ओके. तो राऊट 53 मध्ये परत येणार आपण इथे. ठीक आहे. देन आता मला जर एक आणखी रेकॉर्ड क्रिएट करायचा आहे दुसऱ्या बकेटसाठी, हा, तर क्रिएट रेकॉर्ड करणार. इथे परत मी काय देणार, एक सब डोमेन देणार. सब डोमेन देणार. बट माझी अशी रिक्वायरमेंट आहे की मी ए रेकॉर्ड किंवा सी नेम मध्ये क्रिएट करायला पाहिजे. करेक्ट? तर इथे बघा हा एलियासचा ऑप्शन आहे. आता जशी इथे डायरेक्ट व्हॅल्यू जर देतोय आपण तर त्यामध्ये नाही का कॉस्टिंग जास्त लागते. AWS काय करतो, जेव्हा पण आपण हिट करतो तर थोडीशी कॉस्टिंग जास्त लागतो. बट तो बेटर आपल्याला काय करायला सांगतोय, एलियासचा यूज करायला सांगतोय. काय? एलियास. तर इथे एलियास जेव्हा आपण क्रिएट करणार तर कशासाठी करायचं आहे आपल्याला, इथे बघा भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. काय काय तुम्ही देऊ शकता, तुमची रिक्वेस्ट कुठे फॉरवर्ड करू शकता ते इथे दिलेलं आहे. तर API गेटवे आहे, ऍप रनर, क्लाउड फ्रंट माहिती आहे तुम्हाला. क्लाउड फ्रंट मध्ये आपल्याला काय मिळतं, एक DNS मिळतो. तो DNS S3 कडे जातो. S3 मधली बकेट ऍक्सेस करतो. बरोबर आहे. तर तो जो क्लाउड फ्रंटचा DNS आहे तो सुद्धा आपण इथे यूज करू शकतो. म्हणजेच काय होणार, आपली रिक्वेस्ट इथे येणार, याच्यानंतर याच्या मागे काय राहील, क्लाउड फ्रंट राहणार आणि क्लाउड फ्रंटच्या मागे कोण राहणार, S3 बकेट राहणार. कळलं आपलं? तर ते सुद्धा आपल्याला इथे देता येईल. आणखी काय काय अवेलेबल आहे तर इथे तुम्हाला दिसेल लोड बॅलेन्सर्स, क्लासिक अप्लिकेशन अँड क्लासिक लोड बॅलेन्सर. आता याला जर सिलेक्ट केलं तर क्लासिक लोड बॅलेन्सर कुठे आहे, मुंबई रिजन मध्ये आहे. तर त्याचा एक एंड पॉइंट इथे दिसेल. सी आहे. हा. बट आता आपल्याला S3 बकेट वर करायचं आहे तर S3 वर होईल का, S3 बकेट आहे. S3 बकेट मुंबई रिजन मध्ये क्रिएटेड आहे आणि तिथे S3 बकेट होस्टेड आहे का, नाही. S3 बकेट मुंबई रिजन मध्ये, हा, या नावाने अवेलेबल असेल तर तो दाखवणार. या नावाने अवेलेबल असेल तर तो दाखवणार, नाही तर दाखवणार नाही. सो लेट मी चेक. ठीक आहे. सी टायगर वाली बकेट माझ्याकडे ऑलरेडी बनलेली आहे. तर सब डोमेन मी इथे दिसतोय आणि टायगर वाला बकेट आता इथे अवेलेबल झालेला दिसतोय. क्लिअर आहे? काही कन्फ्युजन? तर एलियासचा यूज करायचा मॅक्झिमम टाइम. अंडरस्टूड? आणि हा रेकॉर्ड तुम्ही कोणता क्रिएट करणार, हा ए रेकॉर्ड मध्ये जाणार. ठीक आहे. सो मी क्रिएट करतोय, माझ्याकडे ऑलरेडी क्रिएटेड आहे तर परत होईल का क्रिएट, नाही होणार. सो मी तुम्हाला तो रेकॉर्ड जो क्रिएटेड आहे तो दाखवतो. सो सी दिस वन इज द रेकॉर्ड. जे मी तुम्हाला आता सांगितलंय तेच क्रिएट केलेलं दिसतंय, टायगर. ओके. आणि ए रेकॉर्ड बनलेला आहे. वेबसाईट काय आहे आपली, S3 ची आहे आणि बाकी बाय डिफॉल्ट गोष्टी एलियास क्रिएट केलेला आहे मी. अंडरस्टूड? तर आता जर मी टायगरला हिट केलं तर दुसरी बकेट हिट होईल का, टायगर नावाने, या नावाने बकेट पण असायला पाहिजे. हा. सो मी हिट करतोय तर बघा माझा दुसरा वेबसाईट एक्सेस होतोय. आता माझ्याकडे किती वेबसाईट झाल्या, 1 2, आणखी एक विसरला तुम्ही, क्लासिक लोड बॅलेन्सर. क्लासिक लोड बॅलेन्सर नाही तर आपण Nginx. सी डोमेन माझा एकच आहे पण मी सब डोमेन्स क्रिएट केलेले आहेत. हा मेन पेज आहे, हा Nginx वाला हा मेन पेज आहे आणि बाकीचे सब डोमेन्स आहेत. कळलं? हा. सब डोमेन युनिक लागेल प्रत्येक वेळेस. इथे काय दिसतंय, माझी स्टॅटिक एक वेबसाईट बनवली आहे आणि एक टायगर. ह्या दोन बकेट्स इथे अवेलेबल आहेत.
म्हणून मी तिथे तो डीएनएस यूज करू शकलो, अदरवाइज करू शकलो असता का नाही. तर ज्या पण तुम्ही सबडोमेन सोबत तुम्हाला वाटते की बकेट ऍक्सेस व्हायला पाहिजे, त्याच नावाने बकेट सुद्धा इथे क्रिएट करून ठेवावी लागेल, त्याला त्याच्यामध्ये वेबसाईट होस्ट करून ठेवावी लागेल, तरच तो ऍक्सेस होणार, अदरवाइज ऍक्सेस होणार नाही. हा, तर एकदा मी सीनेमने सांगितलं तुम्हाला, सीनेमने बघा, सीनेम का बरं सांगितलं मी, तर मी इथे एलियास नव्हता क्रिएट केला. सीनेम वर येऊ आपण, आणि सीनेम हा एलियास आहे का नाही. सीनेम करताय तर विदाउट एलियास आपल्याला डायरेक्ट याचा स्टॅटिक आयपी, स्टॅटिक आपला S3 बकेटचा डीएनएस द्यायचा आहे. ठीक आहे, सीनेम का, कारण आपण डायरेक्ट तिथे यूज करतोय काय डीएनएस, आणि सीनेमचं नाव कामच ते आहे की दुसऱ्या डीएनएस वर फॉरवर्ड करणे. कळलं सीनेमचं? ओके. आणि नेक्स्ट टाइम मी काय करतो, यूज एलियास यूज करतोय, तर एलियास यूज करताना मला सीनेम रेकॉर्ड एक्सेस सिलेक्ट करायची गरज नाही, तो डायरेक्ट आपण एंड पॉइंट थ्रू काम करतो. आपण कशा थ्रू काम करतोय, एंड पॉइंट थ्रू. तर इथे डीएनएस व्हॅल्यू दिसतीये का, httpd/s3 सारखं याच्यासारखं दिसतंय का, बघा httpd/s3 ऑनलाईन वेबसाईट असं दिसतंय का, हा डीएनएस आहे, म्हणून सीनेम यूज केला. बट नेक्स्ट टाइम मी काय केला, यूज एलियास यूज केला आहे, त्यामुळे मला फक्त बकेट द्यायची आहे इकडे S3 वेबसाईट. कळलं? इथे समजलं? इथेच बोल. हा, कन्सेप्ट क्लिअर आहे? तर नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे TXT रेकॉर्ड काय असते. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, TXT रेकॉर्ड. हा, वन मोर थिंग तुम्हाला एक सांगायचं राहिलंय, CLI थ्रू आपण, ठीक आहे, आपल्याकडे अप्लिकेशन्स असे होस्टेड आहे, हा, बट ऍक्च्युली हे रिझोल्युशन कसं होत आहे आपल्याला जर चेक करायचं असेल तर CMD ओपन करायचं. एक कमांड सांगतो तुम्हाला, ती कमांड यूज करायची. डीएनएस रिलेटेड कंप्लीट इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर NS, कोणती कमांड आहे, NS लुकअप, NS लुकअप कमांड एक्सेस करायची. ठीक आहे, आणि चेक करायचं की तुमचा डीएनएस, तुमचा जो डोमेन नेम आहे तो कोणत्या आयपी ऍड्रेस वर रिझॉल्व होणार आहे. ठीक आहे, सो लर्न विथ suraj.online आपला हा डोमेन आहे, मी याला ऍक्सेस करतोय, तर हा तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार की ऍप्लिकेशन कुठे आहे, त्या आयपी ऍड्रेस वर आहे. सी, कळलं? आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्ही चेक करा. तर काय म्हणतोय तो, ऍड्रेस आहे आपला याचा काहीतरी S3 बकेटचा यायला पाहिजे, पण हा पब्लिक आयपी दाखवत आहे, S3 बकेट दाखवणार नाहीये, पब्लिक ऍड्रेस दाखवतोय. सिंपल आहे. ओके, तर या पद्धतीने ते रिझोल्युशन होत आहे. तर एक सिनारिओ असा येतो तुमचा की लायन पण चेक करू आपण, लायनला पण तो डीएनएस देणार, बाकी ठिकाणी डीएनएस आहे ना, तर लायन वाला एक्सेस झाला. बघा काय देतोय इथे, प्रॉपर इन्फॉर्मेशन देतोय, lion.learnwithsuraj.online. तर हा कशावर आहे, क्लासिक लोड बॅलेन्सर वर हिट होतोय, त्याचा इंटरनल आयपी हा दिसतोय, आणि इन्स्टन्स आयपी जे पण आहे त्यांनी ते कॉन्फिगरेशन इथे केलेली आहे, दिसतंय. क्लासिक लोड बॅलेन्सरची इन्फॉर्मेशन आली, तर इथे तुम्ही चेक करू शकता की तो ऍक्च्युली कोणत्या आयपी वर फॉरवर्ड होतोय, ऍप्लिकेशन कोणत्या आयपी वर जातीय. कळलं? तर आता हे CLI थ्रू चेक करणे का बरं इम्पॉर्टंट असतं ते बघू आपण TXT रेकॉर्ड मध्ये. ओके, असा सिनारिओ येऊ शकतो तुमच्याकडे की एखादा व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीये की तो तुमचाच डोमेन आहे. ठीक आहे, आता लर्न विथ सूरज हे मी बनवलेलं आहे ना, माझं डोमेन आहे, माझे नेम सर्व्हर्स आहे, बरोबर, पण तुम्हाला विश्वास नाहीये आणि तुम्ही मला असं बोलणार की तुमचंच जर डोमेन आहे तर मी जे सांगतो ते तुम्ही तिथे मेसेज टाईप करून द्या, दे मी चेक करतो, बरोबर.
तर अशा रिक्वायरमेंट मध्ये TXT रेकॉर्ड कामात येतो, सिक्युरिटी चेक करण्यासाठी, व्हॅलिडेशन चेक करण्यासाठी. समजलं? हा, तर रेकॉर्ड क्रिएट करणार आपण. रेकॉर्ड करणार क्रिएट अँड देन इथे तुम्ही आणखी काहीतरी द्या, टेस्ट समथिंग. ठीक आहे. सब डोमेन ए रेकॉर्ड मध्ये क्रिएट होणार. एलियास आपल्याला क्रिएट करायचा आहे का? येस, क्रिएट करायचा ना. पण रेकॉर्ड कोणता क्रिएट करायचा आहे? TXT. एलियास वगैरे काही करायचं नाहीये, सिंपल सॅम्पल टेक्स्ट द्यायचं. बट तुम्हाला एलियास मध्ये दुसऱ्याकडे कुठेतरी पाठवायचं असेल तर दिसतंय का इथे काही? नाही, कारण तो होणार नाही TXT साठी. TXT साठी काय द्यायचं आहे मग? तर सिंपल टेक्स्ट मेसेज. ओके. हॅलो, दिस इज व्हॅलिड डोमेन. ठीक आहे. दिस इज व्हॅलिड डोमेन असा मेसेज देतोय. याला सेव्ह करणार आणि देन याला चेक कसं करायचं? तर टेस्ट कसं करायचं? तर इथे येणार, इथे येणार आणि टेस्ट डॉट लर्न विथ सूरज. ठीक आहे. टेस्ट डॉट लर्न विथ सूरज. पण इन्फॉर्मेशन येणार का? नाही येणार. तर इथे आपल्याला यूज करावं लागेल टाईप. हायफन टाईप इक्वल्स टू TXT. ओके, समजलं का? हा, देन तो इथे जो आपण मेसेज देणार, हा मेसेज आपल्याला इथे प्रिंट करून देणार. पण सध्या आहे का? नाही. तर जो रेकॉर्ड मी क्रिएट केलाय TXT तो तुम्हाला दाखवतो. पूर्ण रेकॉर्ड कशी क्रिएट करायची हे मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. आणि मी आधीच क्रिएट करतोय कारण त्यासाठी टाइम लागतो रिझोल्युशन साठी. सो TXT हा दिसतोय. इथे काय दिसतंय? दिस इज अ व्हॅलिड झोन असं काहीतरी मेसेज दिलाय मी आणि त्याचा सॅम्पल डॉट हे काम केलेलं इथे मी. तर मला इथे चेक करण्यासाठी काय द्यावं लागेल? सॅम्पल आणि टाईप मध्ये हायफन नाहीये बहुतेक. येस, सी दिस इज अ व्हॅलिड झोन. TXT रेकॉर्ड काय करतो? तर तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय की हा दिस इज अ एक व्हॅलिड पर्सन आहे, एक व्हॅलिड डोमेन आहे आणि त्याचे नेम सर्व्हर हे आहे. सी तुम्हाला काय काय दिसतंय इथे? सॅम्पल डॉट TXT टेक्स्ट कोणता दिलाय? तर हा टेक्स्ट मेसेज दिलाय आणि त्याच्यासोबतच तो तुम्हाला चारही टॉप लेवल डोमेन इन्फॉर्मेशन देतोय. कळलं? काय कन्फ्युजन आहे? TXT समजलं? हा, हे आपल्याला क्रोम वरून एक्सेस होणार नाही कारण हे ऍप्लिकेशन नाहीये. हे नॉर्मल टेक्स्ट आहे. हे क्रोम वरून एक्सेस होणार का? नाही. आपण DNS वगैरे काही दिलाय का? नाही. तर हे कशासाठी आहे? फक्त टेस्टिंग पर्पज साठी असते. TXT कशासाठी असतो? फक्त टेस्टिंग पर्पज साठी. क्लिअर झालं? इथे काही कोणाला इश्यू? तर आता यामध्ये आपण काय काय बघितलं? काय झालं तुम्हाला? TXT रेकॉर्ड कशासाठी क्रिएट करतोय? तर आपण फक्त व्हॅलिडेशन साठी यूज करतोय आणि तो कमांड लाईन थ्रू चेक केला जातो, ऑनलाईन केला जात नाही. कमांड लाईन थ्रू जेव्हा तुम्ही चेक करणार, या टाईपने कमांड एक्सेस करणार, NSLOOKUP टाईप देणार आणि सॅम्पल लर्न विथ सूरज देणार, तेव्हा तुम्ही एक्सेस करणार. ठीक आहे. जर इथे तुम्ही जर TXT काढून टाकलं तर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन काही देणार नाही. ठीक आहे. जास्त इन्फॉर्मेशन देतोय का? नाही. सिंपल वर्किंग मध्ये आहे असं काहीतरी सांगतोय. बट जेव्हा तुम्ही TXT लिहिणार तेव्हा तो फुल इन्फॉर्मेशन देणार. तर हे फक्त कमांड लाईन थ्रू चेक करण्यासाठी असतं. कळलं? ओके. तर यामध्ये आपण काय काय बघितलं आता? सी नेम, एलियास कसा क्रिएट करायचा आणि TXT रेकॉर्ड. ठीक आहे.